वळूया महत्त्वाच्या टॉप 9 बातम्यांकडे। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या, मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। जळगावच्या पाडासे धरणाची अजित पवारांकडून पाहणी। पाडासे धरण राष्ट्रीय प्रकल्प करण्याचा विचार, धरणासाठी 4000 एकर जमीन संपादित करणार, अजित पवारांची माहिती। बृहन्मुंबई महापालिकेच्या 2024-25चं अर्थसंकल्पाचं वाचन सुरू। अर्थसंकल्पानंतर आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची पत्रकार परिषद होणार। मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं स्वीकारली, मात्र तातडीच्या सुनावणीला नकार, पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार। राज्यातील निवासी डॉक्टर संपावर जाणार, 28 वेळा पत्र पाठवून देखील मागण्या अपूर्णच। 7 तारखेपासून राज्यातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता। कोरोना काळातील व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीचा ससेमिरा थांबवा, महापालिका अभियंता संघटनेची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद, राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता। एमफिल प्रवेशबंदीतून 2 विषयांना सूट, क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकॅट्रिक सोशल वर्क या अभ्यासक्रमांना प्रवेशबंदीतून तात्पुरती सूट देण्यात आली। या 2 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देता येणार। समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला ट्रकची जोरदार धडक, 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी।